आता पाहूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। टोरेस फसवणूक प्रकरणामध्ये ईडीनं गुन्हा नोंदवला। मनी लॉन्ड्रिंगची ईडीकडून चौकशी सुरू। एफआयआरमध्ये 66 गुंतवणूकदारांची 13,85,00,000ची रक्कम नमूद। टोरेसच्या कांदिवलीमधल्या कार्यालयावर छापे। आर्थिक गुन्हे शाखेमार्फत टोरेस घोटाळ्याप्रकरणी तपास सुरू। टोरेसच्या मुंबईमधल्या सर्व कार्यालयांमधून 9 कोटीहून अधिक मुद्देमाल जप्त। टोरेस घोटाळ्यामध्ये विकलेले हिरे स्टोन नकली असल्याचा आर्थिक गुन्हे शाखेचा दावा। 500 ते 1000 रुपये किमतीचे स्टोन रत्न म्हणून विकले। बुलढाण्याच्या शेगाव तालुक्यामधल्या केसगळती प्रकरणातील रुग्णांची संख्या 149 वर पोहोचली। आरोग्य विभागाला अद्याप केसगळतीचं कारण आढळलं नाही। आरोग्य विभागाकडून तपास सुरू। मुंबई गोवा महामार्गाची पुन्हा नवी डेडलाईन 30 नोव्हेंबर 2025 पर्यंत काम पूर्ण होणार असल्याची माहिती। परशुराम ते वाकेड मार्ग पूर्णत्वासाठी 30 नोव्हेंबरची प्रतीक्षा। बारामतीमध्ये 16 ते 20 जानेवारी दरम्यान कृषी प्रदर्शन भरणार। शरद पवार, अजित पवार, माणिकराव कोकाटे, पंकजा मुंडे उपस्थित राहणार। भीमा कोरेगाव दंगलीच्या चौकशीसाठी नेमलेल्या चौकशी आयोगाकडून या आठवड्यामध्ये अंतिम अहवाल तयार केला जाणार। 15 ते 18 जानेवारीपर्यंत अंतिम युक्तिवाद होणार। आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसे ॲक्शन मोडमध्ये। मनसेच्या भिवंडी लोकसभा प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक। प्रदेश उपाध्यक्ष डी.के. म्हात्रे आणि ठाणे पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधवांकडून कार्यकर्त्यांना मार्गदर्शन। नागपुरातील 14 उड्डाणपूल आज बंद राहणार। नायलॉन मांजामुळे अपघात होऊ नये म्हणून प्रशासनाचा निर्णय। बंद केलेल्या उड्डाणपुलावर वाहतूक पोलीस तैनात।